जामनगर येथील वनतरा प्राणी संग्रहालय हे नियम अटी धाब्यावर बसून आणि सेंट्रल अथॉरिटीचा कायदा मोडून बेकायदेशीररित्या सुरू असून पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने खोटे कागदपत्र तयार करून न्यायालयाची दिशाभूल करत नांदणी येथील माधुरी हत्तीनीला वनतराच्या स्वाधीन केला आहे, असा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रेदरम्यान केला। शेट्टी पुढे म्हणाले, कोल्हापूरच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माधुरी हत्तीच्या तंदुरुस्तीचे सर्टिफिकेट दिले, मात्र जंगली प्राणी रात्री प्रवास करत नसताना रात्री 12:30 वाजता बेकायदेशीर पद्धतीने सलग 48 तास प्रवास करून माधुरीला वनतरा येथे नेण्यात आलं। या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अंतिम नसून तो बदलण्याचा अधिकार भारतीय संविधानाने राष्ट्रपतींना दिला आहे। त्यामुळे माधुरीच्या वेदना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मूक मोर्चा काढण्यात आला। वनतरा प्रशासन व पेटा संघटनेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत राजू शेट्टी यांनी माधुरीला न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर।